हाय स्टुडंट्स, वेलकम इन SG ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 8 नंबरचा लेसन ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 8.2. त्याचा पहिला क्वेश्चन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता आपण आज दुसरा क्वेश्चन घेणार आहोत. त्याआधी SG ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहा स्टुडंट्स, क्वेश्चन 2 आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. एकदम सिंपल वेमध्ये शिकवलेला आहे क्वेश्चन 1. तो तुम्ही नक्की पहा, अजूनही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, त्याचा अभ्यास करा. ट्रिग्नोमेट्री खूप इझी लेसन आहे. ज्यांना तो हार्ड वाटतो त्यांनी माझा 8.2 मधला क्वेश्चन 1 नक्की पहा. चॅनलवर जाऊन पहा. क्वेश्चन 2 पहा. आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू मेमराइज पाहिजेत. साइन 30 डिग्री, साइन 60 डिग्री, 90 डिग्री, 45 डिग्री, ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपल्या काय झालेल्या पाहिजेत, मेमराइज पाहिजेत. तर इथे पहा, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 आणि आपल्याला हवा आहे tan 45. tan 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री इज इक्वल टू, बघा 5 sin 30 डिग्री, 5 इंटू साइन 30 डिग्री किती आहे 1/2 प्लस 3 इंटू tan 45 डिग्री आहे 1. पहा, 5 आणि साईनमध्ये कोणतंही साईन दिलेलं नाही, तिथे आपण घेणार आहोत मल्टिप्लायचं साईन. आणि इथे पण 3 आणि टॅनमध्ये साईन नाही, ते मल्टिप्लायचं साईन घ्यायचं. आता पहा कसं सॉल्व करायचं. 5 1 जा 5 आणि डिनॉमिनेटरला आहे 2 प्लस 3 1 जा 3. सर्वांना माहिती आहे फ्रॅक्शनचं ॲडिशन सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर असावा लागतो सेम. इथे 1च्या खाली डिनॉमिनेटर नाही तेव्हा 3च्या खाली डिनॉमिनेटर नाही तेव्हा काय असतो 1. आता आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, म्हणजे या 2ने आपल्याला हा 2 इथे पण पाहिजे डिनॉमिनेटरला. काय करायचं, 2ने 3ला मल्टिप्लाय करूया. 5/2 आहे तसंच 3 इंटू 1, म्हणजे मी 1 घेतलेला आहे काय नाही आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 2ने. 5/2 प्लस 3 2 जा 6 आणि 2 1 जा 2. आता पहा, डिनॉमिनेटर सेम झाला, न्यूमरेटरची करूया ॲडिशन आलेले आहे 11/2. इझी आहे, कुठेही एक्झाम्पल हार्ड नाही. फक्त आपल्याला मेमराइज काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यू साइन 30 डिग्री tan 45 डिग्री, कारण त्या पुटअप करून आपल्याला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. खूप इझी आहे. या व्हॅल्यू माहिती असेल तर एक्झाम्पल कुठेही हार्ड नाही. इथे फक्त साइन नसेल तिथे मल्टिप्लायचं घ्यायचं, इथे व्हॅल्यू पुटअप करायच्या, इथे मल्टिप्लाय आणि नंतर डिनॉमिनेटर सेम आणि नंतर ॲडिशन. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 साइन स्क्वेअर 60 डिग्री. इथे आपल्याला tan 60 डिग्री आणि साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू माहिती पाहिजे. tan 60 डिग्री इज इक्वल टू व्हॅल्यू आहे √3 अँड साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2. आता एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊया. 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 साइन स्क्वेअर 60 डिग्री हे आपलं एक्झाम्पल आहे. इज इक्वल टू पाहूया, 4/5 इथे मी मगाशी सांगितलं मल्टिप्लायचं साइन द्यायचं. tan स्क्वेअर 60 डिग्री, tan आहे tan 60 डिग्री आहे √3. इथे आपण 60 डिग्रीची व्हॅल्यू पुटअप केली आणि tan स्क्वेअर आहे म्हणून ह्या व्हॅल्यूचं पण काय करायचा स्क्वेअर, प्लस 3 इंटू साइन स्क्वेअर 60 डिग्री. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2 आणि साइन स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. आता पुढे इज इक्वल टू 4/5 इंटू अंडररूटमध्ये असलेल्या संख्येचं स्क्वेअर करताना अंडररूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, राहील 3 प्लस 3 इंटू इथे पण पहा स्क्वेअर रूट आले, स्क्वेअर कॅन्सल होईल आणि 2चा स्क्वेअर 4.
म्हणजे आपण 3चा स्क्वेअर केला असता 9, परंतु हा अंडर रूटमध्ये आहे म्हणून अंडर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो. इथे पुढे पहा 4 3 जा 12 अपॉन 5 प्लस 3 3 जा 9 अपॉन 4. पहा आता आपण ॲडिशन करण्यासाठी इथे आपला डिनॉमिनेटर सेम नाही, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा. इथे पहा 4च्या टेबलमध्ये 5 नाही, 5च्या टेबलमध्ये 4 नाही. डिनॉमिनेटर सेम कसा करायचा तर पाहूया. पहिले ह्या 5ने 9ला मल्टिप्लाय करा, 4ने 12ला मल्टिप्लाय करायचं. 12 4 जा 48 प्लस 5 9 जा किंवा 9 5 जा 45 आणि अपॉनला 5 4 जा 20. पहा कसं सॉल्व केलेलं आहे. 12 4 जा 48 प्लस 9 5 जा 45 अपॉनला 5 4 जा 20. इथे तुमचा डिनॉमिनेटर इक्वल झाला. आता करूया ॲडिशन. 48 प्लस 45 93 अपॉन 20. आपली व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 93 अपॉन 20. इझी आहे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. 2 sin 30 डिग्री प्लस कॉस 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. इथे sin 30 डिग्रीची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे 1/2. कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. sin 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. 2 sin 30 डिग्री प्लस कॉस 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू साइन 30 डिग्री आहे 1/2 प्लस कॉस 0 डिग्री आहे 1 प्लस 3 इंटू साइन 90 डिग्री आहे 1. सॉल्व करून घेऊया. 2 1 जा 2/2 प्लस 1 प्लस 3 1 जा 3. आता पहिल्यांदा आपण ॲडिशन करूया, पण ॲडिशन करण्यासाठी इथे डिनॉमिनेटर सेम नाही. सॉरी, लक्षात नाही आलं. इथे पहा 2 मल्टिप्लाय बाय 1/2 आहे. इथे 2 ला 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, आपण तिथे नाही केला तर इथे पण करू शकतो. 2 1 जा 2. रिमेनिंग आहे 1 प्लस 1 प्लस 3 इज इक्वल टू आले आहे 5. ही आहे आपली व्हॅल्यू. डिनॉमिनेटर सेम करण्याची गरज नाही. इथे 2 ला 2 कॅन्सल होईल, 2 मल्टिप्लायचं साईन असल्यामुळे. ठीक आहे, 2 1 जा 2 आपण 2 केलं तरी इथे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि 1 राहील. आन्सर आलेला आहे 5. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. tan 60 डिग्री अपॉन साइन 60 डिग्री प्लस कॉस 60 डिग्री. इथे मी व्हॅल्यू राईट करून घेतलेले आहेत. tan 60 डिग्री √3, साइन 60 डिग्री √3/2 आणि कॉस 60 डिग्री 1/2. आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. tan 60 डिग्री अपॉन साइन 60 डिग्री प्लस कॉस 60 डिग्री इज इक्वल टू, इथे राईट करते मी. tan 60 डिग्री आपला आहे √3 अपॉन साइन 60 डिग्री आहे √3/2 प्लस कॉस 60 डिग्री आहे 1/2 इज इक्वल टू √3 अपॉन, इथे पहा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची होईल ॲडिशन. ॲडिशन काय होईल √3 प्लस 1/2. पहा इथपर्यंत समजलं का? एक्झाम्पल सोपं आहे, काही हार्ड नाही आहे. व्हॅल्यू पुटअप केले आणि फक्त इथे काय झालं, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे ॲडिशन झाली, परंतु ही स्क्वेअर रूटमध्ये संख्या आहे आणि ही 2, त्याच्यामुळे याची ॲडिशन 1 आहे, हे स्क्वेअर रूटमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे यांची ॲडिशन होणार नाही. हे असं राहील √3 प्लस 1/2. आता इथून पुढे काय करायचं पहा. हे अपॉनची जी संख्या आहे, अपॉनच्या परत अपॉनची संख्या आहे, ही उलटून मल्टिप्लाय होते, म्हणजेच रेसिप्रोकल राईट करायचा. या संख्येचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किंवा रेसिप्रोकल, म्हणजेच मल्टिप्लायचं साईन द्या आणि ही संख्या उलटी राईट करायची, म्हणजे डिनॉमिनेटर होईल न्यूमरेटर आणि न्यूमरेटर होईल डिनॉमिनेटर. पहा काय केलं मी, डिवाइडला परत डिवाइडचं नंबर आलेला आहे, म्हणून ही संख्याचं काय करायचं, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स राईट करायचं, म्हणजेच मल्टिप्लायचं साईन द्यायचं आणि ही संख्या फक्त उलटी लिहायची, म्हणजे न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं करायचं न्यूमरेटर. आता करूया मल्टिप्लाय. 3 × √3. 2
√3 × 2 म्हणजे 2√3 यांचंसुद्धा मल्टिप्लिकेशन होणार नाही आणि आपणला राहील √3 + 1. हे झालेलं आहे आपलं आन्सर. √3 + 1 2√3 अपॉन √3 + 1. ही स्टेप, याच्यानंतरची ही स्टेप महत्त्वाची आहे. ही स्टेप लक्षात घ्या. काय केलेलं आहे, ह्या संख्येचं फक्त मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स राईट केलेलं आहे, म्हणजे ही संख्या उलटून मल्टिप्लायला घेतलेली आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. cos² 45 डिग्री प्लस sin² 30 डिग्री. ते cos 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√2 प्लस sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. करूया एक्झाम्पल सॉल्व. cos² 45 डिग्री प्लस sin² 30 डिग्री इज इक्वल टू cos 45 डिग्री आहे 1/√2 आणि cos² आहे म्हणून ह्या संख्येचा करायचा स्क्वेअर प्लस sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2 आणि sin² आहे म्हणून करायचा स्क्वेअर. पुढे पहा 1चा स्क्वेअर 1 आणि मी मगाशी सांगितलं स्क्वेअर रूटमधल्या संख्येचा स्क्वेअर करताना स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर जातो म्हणजे इथे राहील 1/2 प्लस 1² 1 2² 4. आता ॲडिशन करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर्स पाहिजे सेम. काय करूया, 2च्या टेबलमध्ये 4 आहेत म्हणजे 2ने 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळतील 4 म्हणून 1/2 ह्या फ्रॅक्शनला आपण 2ने मल्टिप्लाय करूया प्लस 1/4. इथे लिहिते 2 1 जा 2 2 1 जा 2 अपॉन 2 2 जा 4 प्लस 1/4. आता पहा डिनॉमिनेटर सेम झाला. ॲडिशन करूया. 3 + 1 2 + 1 3/4. हे झालेलं आहे आपलं आन्सर 3/4. 6 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 6 नंबरचं एक्झाम्पल पहा. cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. इथे आपल्याला cos 60 डिग्री दिलेला आहे 1/2, cos 30 डिग्री आहे √3/2, sin 60 डिग्री आहे √3/2, sin 30 डिग्री आहे 1/2. पाहूया कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल. एक्झाम्पल राईट करूया. cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. व्हॅल्यू पुटअप करूया. cos 60 डिग्री 1/2 इंटू cos 30 डिग्री √3/2 प्लस sin 60 डिग्री √3/2 इंटू sin 30 डिग्री 1/2. मल्टिप्लाय √3 इंटू 1 √3/2 2 जा 4 प्लस √3/4 आणि डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे म्हणून ॲडिशन होईल न्यूमरेटरची. आता पहा √3 + √3 असं होत नाही तर याच्या बाहेर कोणती संख्या असते, √च्या बाहेर 1 ही नेहमी संख्या 1 असते आणि ॲडिशन ह्या नंबर्सची होते, स्क्वेअर रूटमधल्या संख्यांची नाही होत आणि ह्या समान संख्या असतील तरच ह्या बाहेरच्या संख्यांची ॲडिशन होते. मग आता पहा इथे 1 आणि 1/3 प्लस 1/3 आन्सर येईल 2√3/4 आणि इथे 2ने डिवाइड होईल 2 1 जा 2 2 2 जा 4 √3/2. हे होईल आन्सर. याच्यातील क्वेश्चन 3 पाहूया. क्वेश्चन 3 आहे इफ sin θ इज इक्वल टू 4/5 देन फाइंड cos θ. आता हा सेम क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन 8.2 मधला क्वेश्चन 1 आहे. तर आता आपण इथे फाइंड करूया. कसं फाइंड करायचं, इथे आयडेंटिटी यूज करायची. आयडेंटिटी आहे sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. इथे साइन आपल्याला माहीत आहे, साइन आहे 4/5. साइनच्या जागेवर लिहूया 4/5 आणि स्क्वेअर प्लस cos² θ इज इक्वल टू 1. स्क्वेअर करून घेऊया 16/25 प्लस cos² θ इज इक्वल टू 1 आणि हे प्लसला असलेले 16/25
लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला जातील तेव्हा होईल मायनस. आता सबट्रॅक्शन करताना मी तुम्हाला क्वेश्चन 1 शिकवताना सुद्धा सांगितलेलं आहे कसं सबट्रॅक्शन करायचं. तर न्यूमरेटर डायरेक्ट सबट्रॅक्शनला घ्या. 25 इथे घ्यायचं कारण आपल्याला डिनोमिनेटर सेम हवा आहे. म्हणजेच मी या फ्रॅक्शनला 1/1 असेल, याला फ्रॅक्शनला मी 25ने मल्टिप्लाय करेल. तर मी 25ने मल्टिप्लाय काय मिळेल मला 25/25 म्हणजे डिनोमिनेटर सेम होईल आणि 25 - 16 होईल. त्या सगळ्या स्टेप स्किप करायच्या आणि डायरेक्ट काय करायचं डिनोमिनेटरनं न्यूमरेटरला सबट्रॅक्ट करायचं. आपण राहिले 25 म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सबट्रॅक्शन आलेलं आहे 9/25. कॉस स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घालवण्यासाठी ह्या बाजूचा आपण काय घेतो नेहमी स्क्वेअर रूट, आणि म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट येईल 3/5. हे झालेलं आहे आपलं आन्सर. खूप इझी आहे, फक्त ही स्टेप लक्षात ठेवायची. 25 डिनोमिनेटर जो असेल त्यानं डायरेक्ट न्यूमरेटरला सबट्रॅक्ट करायचं आणि डिनोमिनेटरला आहे तोच नंबर राईट करायचा. क्वेश्चन 4 पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. इफ कॉस थिटा इज इक्वल टू 15/17 देन फाइंड साइन थिटा. आणि हे एक्झाम्पल सोडवताना सुद्धा तीच आयडेंटिटी वापरायची जी आपण 3rd नंबरच्या एक्झाम्पलला वापरलेली आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथे आता आपल्याला कॉस थिटा माहिती आहे, साइन थिटा माहिती नाही. कॉस आहे 15/17 स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर करूया. 15चा स्क्वेअर 225, 17चा स्क्वेअर 289 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे प्लस असलेले काय होतील मायनस. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मधल्या स्टेप स्किप करायच्या आणि डिनॉमिनेटरने डायरेक्ट काय करायचं न्यूमरेटरला सबट्रॅक्ट करायचं. आपणला 289 करूया सबट्रॅक्शन. साइन स्क्वेअर थिटा सबट्रॅक्शन होईल 9 - 5 4 8 - 6/289. म्हणून साइन थिटा इज इक्वल टू मी मगाशी सांगितलं स्क्वेअर घालवण्यासाठी ह्या बाजूचं घ्यायचं स्क्वेअर रूट. सो दॅट साइन थिटा इज इक्वल टू 8/17. कुठेही एक्झाम्पल्स हार्ड नाही, त्यासाठी तुम्ही 8.2 मधला पहिला क्वेश्चन पहा, शिकवलेला व्हिडिओ पहा, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू सो मच. माझे असेच नवनवीन किंवा कोणता प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी तो तुम्हाला सोडवून देण्याचा सॉल्व करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.